गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आपण आजपर्यंत बघितलं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यात जन्म झालेल्या लोकांचे कॅरेक्टरिस्टिक्स. आज आपण बघणार आहोत मे मंथमध्ये. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो मे मंथ हा वर्षाचा 5वा महिना आहे. नंबर 5 हा नंबर आपल्या ग्रीडमध्ये देणारा मे मंथ. ओके, सो नंबर 5 विच इज रिलेटेड विथ मर्क्युरी, बुधाचा नंबर आहे. सो ऑब्वियसली ह्या लोकांना दीज पीपल आर ब्लेस्ड विथ कम्युनिकेशन. जसं आपण पूर्वी बघितलं आहे, जानेवारी वी कॅन लिंक इट विथ 1 विच गिव्स देम द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सन. फेब्रुवारी बॉर्न, इमोशनल, मून. मार्च गुरु, एप्रिल राहू आणि 5th नंबर मे विच इज विथ बुध हा बुद्धीचा कारक आहे. बुध हा कम्युनिकेशन स्किल्सचा कारक आहे. मुलांकाच्या सिरीजमध्ये आपण हे बघितलेलं आहे. सो नंबर 5 बॉर्न्स किंवा मेमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते अतिशय बुद्धिमान लोक आहेत. ते खूप छान कम्युनिकेशन स्किल्स त्यांचे खूप छान असतात. कॉन्व्हर्सेशन्स खूप उत्तम प्रकारे करतात. ह्युमरस खूप असतात. आणि ह्यांच्याबद्दल एक गोष्ट म्हणजे की दीज पीपल आर राईटली नोन ॲज ब्युटी विथ ब्रेन्स. खूप सुंदर असतात दिसायला. आणि ब्रेन्स तर ऑब्वियसली जेव्हा बुधच कारक आहे तर दे आर व्हेरी व्हेरी ब्रेनी पीपल. तुम्ही यांची उत्तर देण्याची शैली बघितलीत तर मस्करीतूनही ते लोक उत्तर देतात. समोरच्याला ते नंतर कळतं की अरे ह्यांनी आपल्याला शालजोडीत मारले आहेत. सो दीज आर, असं म्हणतात ना की ये लोग टेढ़ी उंगली से घी निकालना जानते हैं. सो गोड बोलून व्यवस्थित पण ते तुम्हाला शिकवून राहतील आणि त्यांचं काम काढून घेतील. सो दीज आर व्हेरी स्ट्रॉंग इन कम्युनिकेशन्स. खूप छान त्यांना माहीत आहे की कुठे बोलायला पाहिजे, काय बोलायला पाहिजे, किती बोलायला पाहिजे आणि आपलं काम कसं करून घ्यायला पाहिजे. थोडेसे सेल्फ सेंटर्ड असतात हे लोक, बट दॅट इज नॉट रॉंग. प्रत्येकानेच अगदी परोपकारच केला पाहिजे असं नाही. बट बीइंग सेल्फ सेंटर्ड ॲज वेल, दे आर इमोशनल इतके असतात की शत्रूला जरी गरज पडली तरी ते मदतीला धावून जातील. सो दीज आर स्वतःचं आधी करून घेतील काम आणि मग दुसऱ्यांच्या कामातही त्यांना मदत करतील. दे आर गुड मोटिवेटर्स. छान दुसऱ्यांना मोटिवेट करतात, छान स्वतःचं कामही करून घेतात. कमालीचे हार्डवर्किंग लोक असतात. हे लोक सक्सेसफुल राहिल्याशिवाय राहत नाही आणि सक्सेस हे त्यांना त्यांच्या हार्डवर्क थ्रू मिळतं. दे आर व्हेरी व्हेरी हार्डवर्किंग, इंटेलिजंट, गुड कम्युनिकेटर्स. कन्व्हिन्सिंग स्किल्स खूप छान असते. व्हेरी विटी, हजरजबाबी जे आपण म्हणतो ती ही लोक असतात. सो नंबर 5 इज अ ब्लेस्ड नंबर. तुम्ही आयदर त्यांचा राग करू शकता किंवा त्यांच्यावर खूप प्रेमही करू शकता. पण ही लोक असं म्हणतात ना, वी कॅनॉट हेल्प बट नोटिस देम. इग्नोर ह्यांना कधीच कोणी करू शकत नाही. सो यू आयदर लव्ह देम और यू आयदर हेट देम, बट यू कॅनॉट इग्नोर देम. एवढी छान ही मे महिन्याची लोक असतात. लेट सी अबाउट द मेल्स असतात एनर्जेटिक, क्रिएटिव्हिटी खूप असते भरभरून आणि ऑब्व्हियसली ह्यांच्या मनात सतत काहीतरी नवीन विचार, बिझनेसशी रिलेटेड विचार चालू असतात. नंबर 5 हा बुद्धीचा कारक आहे. सो दीज पीपल डेफिनेटली एक्सेल इन वॉट एव्हर दे डू, वेदर इट इज बिझनेस, वेदर इट इज फायनान्स, वेदर इट इज देअर लव्ह लाईफ, वेदर इट इज देअर हेल्थ. स्वतःकडे फार चांगलं लक्ष असतं ह्यांचं. खर्च करताना खूप विचार करून खर्च करतात. उगाचच आवडलं म्हणून कसंही घेतलं असं नाही. ही ती लोक आहेत ना जी 10 दुकानं फिरून प्राईस कम्पेअर करून मगच एखादी वस्तू घेतील. सो इतकं बारीकीने विचार करणारी ही लोक आहेत. फिमेल्ससुद्धा दे आर व्हेरी क्रिएटिव्ह, दे आर व्हेरी एनर्जेटिक, हेल्थ कॉन्शियस खूप असतात. त्यांना प्रेझेंटेबल राहायला खूप आवडतं, उत्तरं द्यायला खूप आवडतात, म्हणजे मजेशीर उत्तरं. तुम्ही त्यांची कंपनी एन्जॉय करता. ओके,
यू विल नेवर फील लोनली विथ दॅम. दे आर व्हेरी लॉयल पीपल. एकदा कमिटमेंट केली की दीज पीपल आर व्हेरी लॉयल. त्याच्यानंतर फिमेल्सच्या बाबतीत एक गोष्ट महत्त्वाची सांगणं म्हणजे दीज पीपल एन्जॉय शॉपिंग अ लॉट. ओके, त्यांना कितीही तब्येत बरी नसू दे किंवा त्यांचं मूड ऑफ असू दे, तो शॉपिंग इज समथिंग दॅट विल पुट देम ऑन. सो इफ युअर फीमेल इज born in May and if her mood is off, just take her for a shopping and everything will be fine. So this is a very important and helpful tip for people having wives or girlfriends or colleagues born in May. Shopping, traveling, these people are basically extroverts. तर फिरून फिरून बाहेर फिरल्यावर त्यांना एनर्जी एक मिळते. दे आर व्हेरी क्लोज टू नेचर. नेचरमध्ये फिरायला त्यांना आवडतं. गिव्ह देम एन ऑप्शन वेदर टू गो इन अ मॉल किंवा आपण एखाद्या धरणाच्या ठिकाणी किंवा एखाद्या छान बागेत जाऊया, तर दे विल डेफिनेटली प्रिफर द सेकंड ऑप्शन. मॉल्स वगैरे फारसं ते लोक प्रिफर नाही करणार, बंद गोष्टी ते लोक प्रिफर नाही करणार, पण शॉपिंग दे विल डेफिनेटली प्रिफर. यांना सगळ्यांना यांना गोष्टी खूप चांगल्या लागतात. लिव्ह लाईफ किंग साईज हे जी आपण बघितलंय किंवा हे जे ऐकलंय ते यांच्यावरूनच आलंय. ह्यांना सगळ्या गोष्टी खूप छान आणि मोठ्या हव्या असतात. ह्यांना मोठी गाडी हवी असते, ह्यांना मोठं घर हवं असतं. जे काही करायचं असेल एकदम ब्रँड आणि मस्त करायचं असतं. सो ही आहेत मे बॉर्न पीपल. तुमच्या आजूबाजूला मे बॉर्न पीपल आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी रिलेट करतात का? डू लेट मी नो थ्रू द कमेंट्स. प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ. ही अशी मजेशीर माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. आत्तापर्यंत चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. डू लेट मी नो हाऊ डज इट रिलेट विथ यू. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. एन्जॉय. भेटूयात उद्या विथ जून बॉर्न पीपल. थँक यू सो मच.